नैसर्गिकदृष्ट्या वैभव संपन्न असणाऱ्या आपल्या हदगाव शहरातील सत्ताधाऱ्यांनी मागील 10 वर्षातील त्यांच्या नाकर्तेपणामुळे आपल्या हदगाव शहराला पूर्णतः भकास करून टाकला आहे। शहरात प्रत्येक ठिकाणी कचऱ्याची मोठमोठी ढिगारे जमा झाली आहेत। शहरातील सर्वच्या सर्व नाल्या प्रचंड घाणीने तुंबल्या आहेत। पावसाळ्यात तर अनेक नागरिकांच्या घरात पाणी जाऊन तिथली परिस्थिती पाहावी अशी वाटत नाही। या उघड्या तुंबलेल्या नाल्यांमुळे मोठ्या प्रमाणात रोगराई पसरते, तसेच शहरातील नागरिकांना साथीच्या रोगांना बळी पडून दवाखान्यात भरती व्हावे लागते। शहरातील नाल्यांनी व्यापलेल्या छोट्या छोट्या रस्त्यांमुळे नागरिकांना मोठ्या ट्रॅफिकचा सामना करावा लागतो आहे। ही सर्व परिस्थिती कुठेतरी बदलली पाहिजे। आपले शहर स्वच्छ आणि निरोगी झाले पाहिजे। नाल्यांनी व्यापलेले रस्ते मोठे होऊन ट्रॅफिकची समस्या दूर झाली पाहिजे। या हेतूनं महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा नगर विकास मंत्री नामदार एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या सहकार्यानं हदगाव हिमायतनगर तालुक्याचे लोकप्रिय आमदार बाबूराव कदम कोहळीकर साहेबांनी संपूर्ण शहरात 134 कोटी रुपयांची मुंबई शहराच्या धर्तीवर आधुनिक अंडरग्राउंड ड्रेनेज सिस्टीम मंजूर करण्याकरिता संपूर्ण शहराचा सर्वे करून सर्व प्रस्ताव मंत्रालय स्तरावर अंतिम मंजुरीकरिता पाठवला आहे। येत्या काही दिवसातच या प्रकल्पाला मंजुरी मिळून हदगाव शहराचा सांडपाण्याचा, प्रचंड तुंबणाऱ्या नाल्यांचा व रस्त्यालगत असणाऱ्या 2-3 फूट नाल्यांमुळे अरुंद असणाऱ्या रस्त्यांवरील ट्रॅफिकचा प्रश्न आमदार बाबूरावजी कदम साहेबांच्या दूरदृष्टीमुळे कायमचा सुटणार आहे। त्यामुळे कधीही जातीपातीचे आणि समाजाचे नाही तर केवळ विकासाचे राजकारण करणाऱ्या माननीय आमदार बाबूराव कदम कोहळीकर साहेबांचे हात बळकट करूया व हदगाव शहराचा चेहरा मोहरा बदलण्याकरिता शिवसेना व युतीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करूया।